नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनलमध्ये. चॅनलच्या माध्यमात आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट. राज्यातील या 27 जिल्ह्यात 48 तासामध्ये पुन्हा पावसाचा रेड अलर्ट. काही जिल्ह्यामध्ये आपण जर बघितलं, रस्त्यावरती अतिशय पाणी साचलेलं आहे. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी आहे. मुंबई असेल, पुणे असेल, नाशिक असेल, अहिल्यानगर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, रायगड असेल, ठाणे असेल, पनवेल असेल, सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, पालघर असेल, राज्यातील 27 जिल्ह्यांना येलो अलर्ट, रेड अलर्ट जारी केलेला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 48 तास अतिशय महत्वाचे आहे. राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी आता काळजी घेणं गरजेचं आहे. आपल्याला आता बघा, पेरणी योग्य पाऊस काही ठिकाणी झालेला आहे, परंतु अजून एक वापसा न झाल्यामुळे पेरणी कधी होणार. त्याचप्रमाणे काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. मग या नुकसानीचे पंचनामे कधी होणार. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आता मान्सून मोठ्या प्रमाणात सक्रिय झाला आहे. पुढील 2 ते 3 दिवस 48 ते 72 तास अतिशय महत्वाचे असणार आहे. राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी हवामान विभागाचा अपडेट आपण घेऊन आलो. राज्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस येत्या काही दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. ज्या ठिकाणी वापसा सुरू झालेली आहे त्या ठिकाणी आपल्याला काम करणं शक्य होणार आहे आणि पेरण्या सुद्धा ओळखून घेणं आता महत्वाचं ठरणार आहे. राज्यातील हवामान विभागाच्या अपडेटनुसार कोणत्या ठिकाणी आता अतिवृष्टी होणार आहे, कोणते जिल्हे धोक्याचे दिलेले आहे, ही सर्व अपडेट आपण आज चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत. सुरुवातीला आपण जर बघितलं तर यावर्षी अल निनोचा परिणाम दाखवला होता, परंतु अल निनोमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे हवामान अभ्यासकांचा काहीसा अंदाज आपल्याला फेल झाल्याचं पाहायला मिळते. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात यावर्षी उष्णता होती, परंतु आता 3 दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाऊस आल्यामुळे सर्व शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. कारण आता खरीपाचे नियोजन, शेतकऱ्यांचे बियाणे खरेदी करणे असेल, वावरे तयार करणे असेल, रोप तयार करणे असेल, नांगरणी असेल, खुरपणे असेल, ही सर्व कामे आता लगबगीने होणार आहे. 2 ते 3 दिवसानंतर म्हणजे साधारणतः 10 जुलै पासून आपल्याला पेरणीची कामं सुरू करता येणार आहे. सध्या अजूनही पेरणीची कामं न झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले होता, परंतु आता चांगला पाऊस काही ठिकाणी पडत असल्यामुळे काही ठिकाणी 70 ते 80 मिलीमीटर पाऊस 2 ते 3 दिवसात पडलाय. काही धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठा वाढलेला आहे. महाराष्ट्रातील महत्वाचे धरण जे आहे, कोयना नगरी असेल, राधानगरी असेल, नाशिक मधील असेल, अहिल्यानगर मधील असेल, या सर्व धरणांमध्ये पाणी साठा वाढल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक समाधानकारक परिस्थिती आहे. मुंबई, पुण्यासह शहरांसह ग्रामीण भागामध्ये सुद्धा चांगला पाणी साठा आता वाढत आहे. पुढील 2 ते 30 दिवस अतिशय महत्वाचा चांगला पाऊस जर झाला तर पूर्ण वर्षाचं शेतकऱ्यांचं पावसाचं नियोजन होणार आहे. हवामान विभागाची सविस्तर अपडेट, लेटेस्ट हवामान विभागाची सविस्तर माहिती चॅनलच्या माध्यमातून आपण रोजच्या रोज देत असतो. व्हिडिओ जर आपल्यास आवडत असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका. अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन नवीन अपडेट सर्वात आधी आपल्यापर्यंत पाहायला मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल. 48 ते 72 तास राज्यातील 25 जिल्ह्यांना धोक्याची इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे आपल्या घरात असेल तर बाहेर पडा. शेतकऱ्यांनी आपली जनावरे असेल, चाळी असेल, कांदे असेल, यांचे सर्वोच्च संरक्षण करणं गरजेचं आहे. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही. धन्यवाद मित्रांनो, आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल.